मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानमधील मानधन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी 30 मार्चपासून कामगारांनी देवस्थानच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू केलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। शनेश्वर देवस्थान प्रशासनाने उपोषणाकडे पाठ फिरवल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला। देवस्थानच्या मानधन कर्मचाऱ्यांनी 20 मार्च रोजी शनेश्वर देवस्थानला प्रलंबित 7 महिन्यांचे वेतन करण्याबाबतचे तसेच अन्य मागण्याबाबतचं निवेदन दिलं होतं। त्यामध्ये श्री शनेश्वर देवस्थान इथे कार्यरत मानधन कर्मचारी असून जे नियमित कर्मचारी कामावरती येत असून मागील सुमारे 7 महिन्यांपासून वेतन प्रलंबित आहे। एवढ्या दीर्घ कालावधीपासून पगार न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह यावरती गंभीर परिणाम झालाय। उपासमारीची वेळ आली आहे आणि दैनंदिन गरजा भागवणं अत्यंत कठीण झालंय। याबाबत प्रशासकीय समिती तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले, मात्र अद्यापपर्यंत कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा ठोस कारवाई करण्यात आली नाहीये। प्रलंबित 7 महिन्यांचं वेतन तात्काळ अदा करण्यात येईल आणि पुढे दरमहा निश्चित तारखेला नियमित वेतन देण्याची हमी प्रशासकाकडून द्यावी आणि मागील 4 ते 5 वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत असल्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करावं आदी मागण्यासाठी 30 मार्च पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर देखील काही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे सामूहिक आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला। या संदर्भात उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन, देवस्थान समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असं निवेदनात म्हटलंय। कामगारांची परिस्थिती फार बिकट आहे। 5-7 महिने झाले आम्हाला पगार नाही आहे। अक्षरशः आमची दिवाळी कोण कुरडी गेली आणि तुटपुंच्या पगारावर आम्ही कामं करतो। आमचे एवढे सगळे नवयुवक तरुण मंडळी सगळे आमच्या कामाला, पण प्रश्न आम्हाला उडीउडीची उत्तर देतं आहे। वेळोवेळी आम्ही जातो, आम्हाला काम सगळे सांगतात, कामं सांगतात सगळे, आम्ही रोज कामावर पण येतो, आमचं थंब वगैरे सगळं होतं आमचं, पण आम्हाला पेमेंट 7 महिने झाले, आमचा पगार बंद आहे। तर प्रश्नाला आमची एवढीच विनंती की आमचे पगार ज्या काही मागण्या आहेत त्या आमच्या लवकरात द्यावेत, एवढी आमची विनंती आहे। काय नाव आपलं? सुनील आल्लाट। मनस्थिती आम्ही एवढे उन्हात बसलोय याच्यातून समजून घ्या। आम्हाला एवढं टॉर्चर केलं जातं इथून। पगारविषयी जर आम्ही विषय काढला तर डायरेक्ट ही कारवाईची भाषा करतात। आज गेले 7 महिन्यापासून आमचा पगार नाही। आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत, प्रशासक समितीला दिलेत, देवस्थानला पण दिलेत, पण ते कुठल्याही प्रकारे आमचा विचार करत नाही। आम्हाला उडाउडीची उत्तरे देतात। कायम सांगण्यात तुमचा निकाल धर्मादाय आयुक्तामध्ये चालू आहे, तुमचा पगार देण्यात येत नाही। आम्ही ती चौकशी पण केली, त्याच्यात त्यांनी कुठलाही असं दाखवलं नाही का तुमचा पगार थांबवण्यात आला नाही। हे फक्त खालच्या लेवलवर यांनी स्टॉप केलेला आहे पगार। आम्ही याला मागणी पण केली, कुठला आदेश आहे का तुमच्याकडे, कुठला अधिकार आहे का आमचा पगार थांबवण्यात आलेला असं कुठलं पत्रक आहे का? तर ते डायरेक्ट बोलतात आम्ही पगारात देऊ शकत नाही, तुम्ही काय करायचं तुम्ही कोर्टातून जा। आम्ही त्याविषयी भरपूर चर्चा पण केली, पण ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही। त्यामुळं आम्हाला नाईलाज शेवट पर्याय म्हणून 8 महिन्यानंतर आज जवळजवळ आम्हाला उपोषण करावं लागतं। काय नाव आपलं? मी संदीप कचूर सकट, वृक्ष संवर्धन विभाग, शनी शिंगणापूर। शंकर नापदे, C24 तास, निवासा।